नमस्कार. आपण आजच्या या सखोल चर्चेत एका खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे जेव्हा एखाद्या शारीरिक आजाराची गोष्ट असते ना. हो, तिथे एक प्रकारची स्पष्टता असते. अगदी बरोबर. म्हणजे समजा हात मोडला, तर एक्स-रे काढला की ती तुटलेली हाडाची रेघ एकदम स्पष्ट दिसते. नक्कीच. डॉक्टर फक्त बोर्ड दाखवून म्हणतात, की हे बघा इथे समस्या आहे. हो ना? पण आज आपण ज्या स्त्रोतांवर आणि लेखांवर ही सखोल चर्चा करणार आहोत ना, तिथे हा एक्स-रे मशीन अचानक काम करणंच थांबवतं. कारण कसं आहे ना, आजचा आपला जो मुख्य विषय आहे, तो मानवी नातेसंबंधांचा आहे. विशेषतः पती-पत्नीमधल्या त्या रोजच्या वादांचा. हो, आणि तिथेच तर सगळी गोम आहे. खरंय. म्हणजे इथे नेमकी समस्या कुठे आहे, हे बऱ्याचदा कोणाला समजत नसतं आणि परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची असते. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेचा आपला उद्देश हाच आहे की घरात जे विनाकारण वाद होतात, त्याचे कुटुंबावर जे गंभीर परिणाम होतात, ते समजून घेणं. बरोबर. आणि मुख्य म्हणजे आपल्याकडच्या या वास्तुशास्त्राच्या नोंदींमध्ये जो एक अतिशय विशिष्ट उपाय सांगितलाय ना, तो आज आपण पाहणार आहोत. हो. कारण आता बघा, वर्षातून एखाद दोनदा भांडण होणं ही खूपच सामान्य आहे. हो, ते तर सगळ्यांच्याच घरी होतं. अगदी. पण जेव्हा हे रोज सुरू होतं ना, अगदी क्षुल्लक कारणांवरून खटके उडायला लागतात, तेव्हा मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते. बापरे, म्हणजे अगदी घटस्फोटापर्यंत मजल जाऊ शकते. हो ना? आणि या सगळ्याचा सर्वात मोठा फटका बसतो तो घरातील लहान मुलांना. हे खूप वाईट आहे. आई-वडिलांच्या या रोजच्या वादांमुळं मुलांच्या मानसिक विकासावर अत्यंत वाईट परिणाम होतो. सततच्या तणावामुळं मुलांची चिडचिड वाढते. अच्छा, म्हणजे एका सुरक्षित वातावरणाऐवजी त्यांना घरातच भीती वाटायला लागते. नक्कीच. आणि भांडणांच्या नादात पालकांचंही मुलांकडे नकळतपणे दुर्लक्ष होतं. म्हणजे हे अगदी एखाद्या घराच्या गळक्या छतासारखं आहे. कसं काय? म्हणजे बघा, गळकं छत काही एका रात्रीत घर पाळत नाही. नाही. पण ते हळूहळू संपूर्ण घराचा पाया नक्कीच कमकुवत करतं. तसंच हे रोजचे छोटे वाद घरातील संपूर्ण शांतता नष्ट करतात. अगदी योग्य उदाहरण दिलंत. हो. पण मला एक सांगा, हे वाद असे अचानक आणि विनाकारण का होतात? आपले आजचे स्रोत यामागे एका अदृश्य कारणाकडे बोट दाखवतात. हो. ती म्हणजे घरातली नकारात्मक ऊर्जा. अच्छा. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ऊर्जेचं एक विशिष्ट संतुलन असतं. जेव्हा हे संतुलन बिघडतं ना बरं. आणि नकारात्मक किंवा दूषित ऊर्जा वाढते, तेव्हा त्याचे पडसाद फक्त पती-पत्नीच्या नात्यावर उमटत नाहीत, तर संपूर्ण कुटुंबाच्या स्थैर्यावर उमटतात. पण मला इथे एक गोष्ट समजायला थोडी कठीण जातीये. कोणती? या स्रोतांमध्ये असं म्हटलंय, की ह्या नकारात्मक ऊर्जेमुळे अचानक येणारं मोठं आर्थिक संकट, व्यवसायातील तोटा आणि घरातले विनाकारण होणारे वाद, ही सगळी त्याची लक्षणं आहेत. हो, तसं दिलंय तिथे. पण हे थोडं अतार्किक वाटत नाही का? म्हणजे व्यवसायात अचानक झालेला तोटा आणि घरात पाण्याचा ग्लास सांडण्यावरून झालेलं क्षुल्लक भांडण. बरोबर. हां. तर त्यातली साखळी लक्षात येते. अच्छा, कशी काय? जशी वास्तू, तशी माणसाची मनस्थिती, असा हा विचार आहे. ऊर्जा ही माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर आणि निर्णय प्रक्रियेवर थेट परिणाम करते. म्हणजे ऊर्जेचा थेट मनावर परिणाम होतो. अगदी बरोबर. जर घरातील ऊर्जा दूषित असेल, तर त्याचा पहिला परिणाम माणसाच्या अनिर्णय घेण्याच्या क्षमतेवर आणि संयमावर होतो. बरं. आता संयम सुटला, की घरात क्षुल्लक कारणांवरून चिडचिड होते आणि निर्णय चुकले, की व्यवसायात फटका बसतो. अरे वा! आता ही साखळी थोडी स्पष्ट झाली. म्हणजे घटना वेगवेगळ्या असल्या तरी मुळाशी असलेली मानसिक अस्थिरता हीच दोन्ही गोष्टींना कारणीभूत ठरते. नक्कीच. पण मग जर ही नकारात्मक ऊर्जा मुख्य कारण असेल, तर यावर वास्तुशास्त्र काही व्यावहारिक उपाय सांगतं का? मी वाचलंय की हा उपाय अतिशय विशिष्ट आहे. हो, तो उपाय खूप सोपा, पण अतिशय विशिष्ट आहे. तो काय आहे? 2 कोरे कागद घ्यायचे आहेत. बरं. त्या दोन्ही कागदांवर प्रत्येकी 7 लवंगा, 7 विलायची म्हणजेच आपली वेलची आणि 1 तमालपत्र ठेवायचं. 7 लवंगा, 7 वेलची आणि 1 तमालपत्र. अच्छा. हो. आणि मग त्यांच्या 2 व्यवस्थित पुढ्या बांधायच्या. अरे बापरे! हे ऐकायला अगदी एखाद्या एनर्जी ट्रॅपसारखं वाटतंय. हो, तसंच काहीसं. म्हणजे आपण ती नकारात्मक ऊर्जा 7 दिवसांसाठी एका जाळ्यात पकडत आहोत, असं ना? अगदी तसंच. आणि मग यातील एक पुडी पतीच्या उशाखाली आणि दुसरी पत्नीच्या उशाखाली ठेवायची आहे. आणि याला काही अटी आहेत का? हो ना. यातील सर्वात कडक अट हीच आहे की सलग 7 दिवस या पुड्या त्या जागेवरून अजिबात हलवायच्या नाहीत. अच्छा, त्या तिथेच राहू द्यायच्या. आणि मग 8व्या दिवशी काय करायचं?
8व्या दिवशी या दोन्ही पुड्या घराबाहेर नेऊन जाळून टाकायच्या. बापरे. वास्तुशास्त्रानुसार या उपायाने घरातील साचलेला तो वास्तुदोष आणि ती शोषून घेतलेली नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होते. म्हणजे यामुळे फरक पडतो असं मानलं जातं. हो, असा दावा केला जातो की या प्रक्रियेमुळे पती-पत्नीमधील भांडणं कमी होऊन घरात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित होते. थोडक्यात सांगायचं तर वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करून कुटुंबात शांतता आणण्यासाठी हा एक अतिशय विशिष्ट आणि सोपा उपाय या स्रोतांमध्ये सुचवला आहे. नक्कीच. समस्येचं मूळ आणि त्यावरचा उपाय दोन्ही आपण समजून घेतले. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. हो, पण जाता जाता सर्वांसाठी एक विचार करण्यासारखी गोष्ट नक्कीच आहे. ती कोणती? आपण नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याबद्दल आणि ती जाळण्याबद्दल बोललो. पण सलग 7 दिवस जेव्हा 2 माणसं ज्यांच्यात रोज वाद होतायत, ती एखादं भांडण मिटवण्यासाठी एकत्र मिळून एखादी विशिष्ट कृती श्रद्धेने करतात, हो, अत्यंत श्रद्धेने करतात. तेव्हा तो खरंच मसाल्यांचा उपाय काम करत असतो, की त्यांच्यात नकळतपणे एक सायकोलॉजिकल रिसेट म्हणजेच मानसिक बदल घडत असतो. हा, खूपच महत्वाचा मुद्दा आहे. हो ना. म्हणजे आपण आपलं नातं सावरण्यासाठी काहीतरी एकत्र करत आहोत, ही जाणीवच त्या भांडण्यांची तीव्रता नैसर्गिकरित्या कमी करत असावी का? याचा विचार सर्वांनी नक्कीच करायला हवा.